अँग्युलर मोमेंटम, इलेक्ट्रॉन्समध्ये जे अँग्युलर मोमेंटम असतं, कारण इलेक्ट्रॉन हे काय रोटेट होत असतो न्यूक्लियसच्या भोवती, त्यामुळे त्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम असतं आणि हे अँग्युलर मोमेंटम आपण फाइंड आउट करतो L इज इक्वल्स टू NH/2π ह्या फॉर्म्युलेने. कॅपिटल L हा त्याचा सिम्बॉल आहे आणि NH हे प्लँक्स कॉन्स्टंट आणि N नंबर ऑफ ऑर्बिट. आयोनायझेशन पोटॅन्शियल, हायड्रोजनसाठी आयोनायझेशन पोटॅन्शियल हे 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढं असतं. आयोनायझेशन एनर्जी आपण फाइंड आउट करू शकतो, ती 13.6 इंटू Z²/n² या फॉर्म्युलेने. त्यानंतर n², त्यानंतर तुम्हाला एक्सायटेशन लॉंगेस्ट आणि ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर हे एक व्यवस्थितपणे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, कारण हे कन्फ्युजिंग आहे. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स इन न्यूक्लियस गिव्ह इट्स ॲटॉमिक नंबर Z. Z म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि A म्हणजे मास नंबर, हे नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे दोन्हीही हेवी पार्टिकल्स आहेत, ते न्यूक्लियसमध्ये, त्याच्यामुळे A जो आहे तो मास नंबर आहे आणि Z जो आहे तो ॲटॉमिक नंबर आहे. प्रोटॉन जर बघितलं तर फंडामेंटल पार्टिकल आहे. प्रत्येक ॲटमच्या तो न्यूक्लियसमध्ये असतो आणि विच इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज किती असतो प्रोटॉनमध्ये? 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम एवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो. मास त्याचं 1.67 इंटू 10⁻⁻27 kg एवढं असतं. त्यानंतर इट इज अ स्टेबल पार्टिकल असं त्याला म्हटलं जातं. न्यूट्रॉन जे आहे, न्यूट्रॉन हा पण फंडामेंटलच आहे आणि त्याचा एक आहे मात्र त्याच्यावर चार्ज कुठलाही नसतो, न्यूट्रल असतं ते. मास त्याचा 1.67 इंटू 10⁻⁻27 kg आणि त्याच्यावर चार्ज नसल्यामुळे काही प्रश्नच येत नाही आणि इट इज अ अनस्टेबल पार्टिकल. इट्स हाफ लाईफ इज 12 मिनिट्स आणि स्लो न्यूट्रॉन कॉज न्यूक्लिअर फिजन. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स न्यूट्रॉन बद्दलचे आहेत. आता आपण मास, कुठल्याही पार्टिकलचं मास आपण कसं काढतो, तर दोन पद्धतीने आपल्याला मास काढता येतात. चार्ज ऑन न्यूक्लियस, न्यूक्लियसवरचा चार्ज जो आहे इज Ze, वेअर E इज द चार्ज ऑन ईच प्रोटॉन. E हा जर चार्ज असेल तर Ze नी आपल्याला, Z म्हणजे
नंबर ऑफ प्रोटॉन्स. सो आपल्याला टोटल प्रोटॉनवरचा चार्ज आपल्याला काढता येतो. ॲटॉमिक मास युनिट, ॲटॉमिक मास युनिट जे आहे ते आपल्याला डिफाईन करता येतं. 1/12 ऑफ द मास ऑफ कार्बन 6 ॲटम, आणि ह्याला आपण यू ह्या स्मॉल यू ह्या लेटरने आपण दाखवतो, आणि त्याची व्हॅल्यू जी आहे 1 AMU, त्याला AMUने आपण डिनोट करतो आणि सिम्बॉल त्याच्यासाठी यू वापरतो. सो 1 AMU इज इक्वल्स टू 1.66 इंटू 10⁻⁻27 kg. हे त्याचं युनिट कन्व्हर्जन आहे. एक AMU मध्ये किती एनर्जी स्टोअर होते, तर एक AMU अप्रॉक्सिमेटली इट इज 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी एका AMU मध्ये किंवा एका ॲटॉमिक मास युनिटमध्ये असते. मास डिफेक्ट काय आहे, तर डिफरन्स इन द सम ऑफ द मासेस ऑफ द न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस and the actual mass of nucleus is called mass defect. म्हणजे masses of neutrons आणि protons in the nucleus, आणि प्रत्यक्षामध्ये म्हणजे theoretical masses आणि प्रत्यक्षामध्ये त्यांचे masses यांच्यामधला जो डिफेक्ट असतो, याच्यामधला जो डिफरन्स असतो, त्याला आपण मास डिफेक्ट असं म्हणतो. आणि मास डिफेक्टचा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, डेल्टा एम इज इक्वल्स टू ZMP प्लस ब्रॅकेटमध्ये A मायनस ZMN मायनस M, हा त्याचा फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला याच्यामधला, द एनर्जी दॅट कीप्स द न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स बाउंड टू न्यूक्लियस इज कॉल्ड बाइंडिंग एनर्जी. सो बाइंडिंग एनर्जी ही काय असते, की एनर्जी की ज्यामुळे न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स हे न्यूक्लियसमध्ये बांधले गेलेले असतात. मग त्या एनर्जीला आपण बाइंडिंग एनर्जी असं म्हणतो. आणि बाइंडिंग एनर्जी ही दुसऱ्या पद्धतीने आपण डिफाईन करतो, द एनर्जी नीड टू बी सप्लाइड to the nucleus to split into individual neutrons and protons. म्हणजे त्यांना जर वेगळं करायचं असेल तर जी एनर्जी लागते त्यालाही बाइंडिंग एनर्जी म्हणतात, आणि ज्या एनर्जीने ते बांधलेले असतात त्यालाही बाइंडिंग एनर्जी असंच म्हणतात. आणि ते साहजिकच आहे, कारण एखादी गोष्ट जेव्हा बांधलेली असते तेव्हा त्याला त्यापासून मोकळं करायचं असेल तर तेवढीच एनर्जी आपल्याला द्यावी लागते. सो बाइंडिंग एनर्जी ही फक्त त्यांच्या आपण सायन्स चेंज करतो. आपल्याला जर बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर ती निगेटिव्हली करतो, आणि दुसरी म्हणजे त्यांनापासून इन्फ्लुएन्समधनं बाहेर सोडण्याची जी एनर्जी असते तिला आपण पॉझिटिव्हली करतो. न्यूक्लिअर फ्युजन आणि फिजन असे हे दोन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन आणि फ्युजनमध्ये काय, की हायड्रोजन न्यूक्लिआय ज्या असतात त्या एकत्र येतात आणि हेलियमचं न्यूक्लियस तयार होतं. या प्रोसेसला आपण फ्युजन असं म्हणतो. सो दोन लाईट वेट न्यूक्लिआय एकत्र येऊन एक हेवी न्यूक्लियस तयार होणं, या प्रोसेसला आपण फ्युजन असं म्हणतो. ही फ्युजन प्रोसेस जी आहे ती सूर्यावर होत असते, आणि सूर्यावर तुम्हाला हायड्रोजनपासून हेलियम तयार होतो, आणि या प्रोसेसमध्ये एक स्मॉल अमाऊंट ऑफ मास इज कन्व्हर्टेड इनटू ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी. आणि ह्यासाठी आवश्यक असतं ते आइन्स्टाईनचं इक्वेशन, एनर्जी मास रिलेशनचं इक्वेशन, E इज इक्वल्स टू mc स्क्वेअर.
So small amount of mass can be converted into large amount of energy. हे आइन्स्टाईनच्या इक्वेशनमुळे आपल्याला कळतं आणि ह्याचा फार मोठा उपयोग आपण ॲटॉम बॉम्बमध्ये करतो आणि तो सूर्यावर होत असतो. प्रचंड हीट आहे सूर्यावरची आणि ही हीट कशामुळे होते की दोन हायड्रोजन ॲटम्स एकत्र येतात आणि हेलियम तयार होतो आणि त्या प्रोसेसमध्ये थोडंसं मास जे आहे ते कन्व्हर्ट होतं एनर्जीमध्ये. म्हणजे काय एक्झॅक्टली काय होतं, अगदी सोपं एक्झाम्पल घेऊन बघायचं आपण म्हटलं की 1 ग्रॅमचा जर एक हायड्रोजन न्यूक्लियस असेल आणि दुसरा असेल 1 ग्रॅमचा, तर असे हे 1 ग्रॅमचे 2 न्यूक्लियस एकत्र येऊन आपल्याला 2 ग्रॅमचा एक हेलियम तयार व्हायला पाहिजे. पण तो तसा होत नाही. 2 ग्रॅमचा न होता तो 1.7चा होतो. म्हणजे 0.3 ग्रॅमचं मास जे आहे ते कुठे जातं तर ते इट इज कन्व्हर्टेड इनटू एनर्जी. सो ह्या पद्धतीने आपण त्या फ्युजन रिॲक्शनकडे त्याचा अभ्यास करतो, त्याच्याकडे बघतो. त्याच पद्धतीने न्यूक्लिअर फिजन आहे. फिजनमध्ये एक्झॅक्टली उलटी प्रोसेस होते. प्रोसेस तीच आहे. प्रोसेस म्हणजे काय की हीट एनर्जी, मास इज कन्व्हर्टेड इनटू हीट. प्रोसेस हीच आहे. पण हे होत असताना इथे मात्र की हेवी न्यूक्लियस जे आहे ते आपण स्प्लिट करतो, त्याला 2 लायटर न्यूक्लियामध्ये स्प्लिट करतो आणि स्प्लिट केल्यानंतर थोडंसं मास जे आहे ते कन्व्हर्ट होतं एनर्जी, ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जीमध्ये. आणि ही प्रोसेस आपण ॲटॉम बॉम्बमध्ये वापरतो. ॲटॉम बॉम्ब तयार करताना युरेनियमच्या ॲटमला आपण फोडतो फास्ट न्यूट्रॉननी आणि मग त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते आणि 3 न्यूट्रॉन्स परत बाहेर पडतात. ते 3 न्यूट्रॉन्स परत 3 युरेनियमच्या ॲटम्सना ब्रेक करतात आणि मग पहिल्या एका न्यूट्रॉनमध्ये एका युरेनियमला ब्रेक करताना जेवढी एनर्जी मिळाली होती त्याच्या 3 टाइम्स जास्त, 3 टाइम्स मोर एनर्जी आपल्याला मिळते 3 न्यूट्रॉन्समुळे. मग ह्या 3 न्यूट्रॉन्स 3 युरेनियमला ब्रेक करतात आणि आपल्याला आता 9 न्यूट्रॉन्स मिळतात आणि आता 9 न्यूट्रॉन्स हे 9 युरेनियमच्या ॲटमला ब्रेक करतात आणि ह्या पद्धतीने नंबर ऑफ न्यूट्रॉन्स वाढत जातात आणि नंबर ऑफ युरेनियमचे ॲटम्स जे आहेत ते ब्रेक होण्याचा नंबरही वाढत जातो आणि ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी फार छोट्या कमी वेळामध्ये आपल्याला मिळते. ह्या रिॲक्शनला आपण अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन असं म्हणतो, कारण याच्यामध्ये थोड्या वेळानंतर ती रिॲक्शन जी आहे फिजन रिॲक्शन ही आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते आणि ह्याचा अनुभव आपण हिरोशिमा आणि नागासाकीच्या बॉम्बस्फोटामध्ये घेतलेलाच आहे. ह्यालाच ना आपण कंट्रोल करतो आणि कंट्रोल करून या रिॲक्शनचा वापर आपण ॲटॉमिक न्यूक्लिअर प्लांट्समध्ये केला जातो. म्हणजे कंट्रोल कसा केला जातो हे की जेव्हा 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडत असतात तेव्हा ह्या 3 न्यूट्रॉन्सना बाहेर पडलेल्या 3 न्यूट्रॉन्सपैकी 2 न्यूट्रॉन्सना आपण ॲब्सॉर्ब करून घेतो लीडच्या साह्याने आणि फक्त एकालाच पुढे पाठवतो एक युरेनियमचा ॲटॉम ब्रेक करण्यासाठी. त्याच्यामुळे 1 इलेक्ट्रॉन जेव्हा पुढे जातो तेव्हा तो एकाला ब्रेक करतो आणि परत 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडतील, त्यापैकी परत दोघांना ॲब्सॉर्ब केलं जातं आणि ही प्रोसेस मग चालू राहते आणि इथे प्रत्येक स्टेपला तुम्हाला इक्वल अमाऊंट ऑफ एनर्जी मिळते जी की तुमच्या कंट्रोलमध्ये असते आणि तिचा वापर मग थर्मल न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये केला जातो, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये की ज्याच्यामध्ये
पाण्याची परत वाफ करून टर्बाईन्स फिरवून तुम्हाला इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते.